नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. माजी ग्रामपंचायतचे सरपंच वेदिका हितेश पवार, आम्ही या ठिकाणी जे आपली 131 जो गट आहे दसाने गटातील वन विभागातील त्या गटावर जे अतिक्रमण झालेले जे उद्योगधंदे चालू आहेत ते त्यापासून गावाला बऱ्याचपैकी नुकसान होत आहे. तर त्यांनी ती जमीन त्यांच्या वन विभागाची असल्याने त्यांनी ती आपल्या ताब्यात घेतली पाहिजे वन विभागाने, एवढीच आमची अपेक्षा आहे. म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ इथे जमलेलो आहोत. त्यांनी 7 दिवसात आम्ही ताब्यात घेऊ असं म्हटलेले आहेत. जर त्यांनी 7 दिवसात ती जमीन ताब्यात नाही घेतली, त्या कारखान्यावर किंवा त्या उद्योगधंद्यांवर जर त्यांनी काही कारवाई नाही केली तर आम्ही सगळे गावकरी, सगळे गावातील सदस्य या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहोत. मॅडम, आज दसरा गावातील सगळे गावातील लोक आले होते, त्यांचं काय म्हणणं? दसाने गावातले आज ग्रामपंचायतीचे सर्व शिष्टमंडळ आपल्याकडे आज आलेलं होतं वन विभागाकडे. दसाण्यातील गट नंबर 131 ह्या गावात फॉरेस्टच्या जमिनीवर काही कारखाने यांच्यामुळे जर प्रदूषण होत असेल तर ते तात्काळ बंद करण्यात यावे, सील करण्यात यावे आणि योग्य ती नियमानुसार कारवाई करण्यात यावी अशी यांची मागणी होती. तर यासंबंधी आपण तात्काळ जे MPCL किंवा महावितरण असेल त्यांच्याशी संपर्क साधून तात्काळ आपण वीज पुरवठा खंडित करू आणि त्या विभागाची म्हणजे पूर्ण गट नंबर 131 ची संयुक्त मोजणी करू तात्काळमध्ये. आणि जर खरंच ते वन विभागाच्या अखत्यारीत असतील तर ते तात्काळ सील बंद करून सदर जागा ही अतिक्रमण निष्कासित करण्यात येईल. गावकऱ्यांची तक्रार होती की वारंवार आम्ही मतलब पत्र व्यवहार करतो, तक्रार देतो. 10 वर्षापासून हा कारखाना सुरू आहे, आजपर्यंत कारवाई का होत नाही? सीमांकन त्या गावाचं अजून झालेलं नाही. नीट डिमार्केशन आणि सीमा निश्चिती झाल्यावरच ती गोष्ट होऊ शकते. कारण की दसाने 131 मध्ये जवळजवळ 600 एकर जमीन होती, त्यापैकी आता 338 हेक्टरच जमीन फॉरेस्ट आहे. तर बाकीची जमीन ही डिसफॉरेस्ट झालेली आहे. तर नक्की डिसफॉरेस्ट एरिया कुठला आहे, वाटप एरिया कुठला आहे आणि प्रॉपर राखीव वन कुठलं आहे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सदर याच्यावर कारवाई आपल्याला स्थगित करावी लागेल. पण तोपर्यंत आपण वीज पुरवठा खंडित करून कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडवू शकतो. 131 हा विषय आहे. 131 कमीत कमी 40 कारखाने ओके आणि 5 क्रिएशन मशीन वर्षापासून सुरू आहे. ओके आपल्याला माहित नाही की आपलं क्षेत्र कुठपर्यंत आहे. ते आपण डिमार्केशन करून घेऊ दादा तात्काळ आता. त्यानंतर मग आपण कारवाईची हे करून घेऊ. संयुक्त मोजणी करणं खूप महत्त्वाचं आहे सध्याच्या कंडिशनला. आतापर्यंत केलेली नाही. नाही, अजून आतापर्यंत संयुक्त मोजणी नाही झालेली आहे. आपण वारंवार पत्रव्यवहार पण केलेला आहे आणि आता शिष्टमंडळ आलेलं आहे त्यानुसार पण आपण पत्रव्यवहार करून तात्काळ कारवाई करू. किती दिवसाचं आव्हान आपण लोकांना दिलं? ह्या आठवड्यात तर वीज पुरवठा खंडित तात्काळ होऊन जाईल. त्यानंतर मग आपण भूमी अभिलेख आणि महसूल विभाग यांना पत्रव्यवहार करू. त्यांच्याकडून जसा रिस्पॉन्स येईल त्याप्रमाणे आपण कारवाई करू. नाही, कायमस्वरूपी राहू. एकदाचं डिमार्केशन झालं, सीमा निश्चिती झाली तर जमिनीचा वन विभागाच्या अखत्यारीतली कुठली ही प्रॉपर येऊन जाते. त्याच्यामुळे ही कारवाई कायमसाठीची राहील. आपली जमिनीवर या 40 कारखान्या लोकांनी घेऊन बांधकाम केले, कंपन्या उघडलेल्या आहेत, तिथपर्यंत म्हटलं आपण काय करतो? त्याची संपूर्ण चौकशी केली जाईल. कारण की कंपन्या उभारण्यासाठी त्या विभागाचं त्यांना NOC आहे की नाही किंवा कोणी जबाबदारी त्यांची निश्चित केलेली आहे, कुठल्या विभागात आहे, सातबारे चेक होतील, त्यानंतर सगळी कारवाई होईल.